एकनाथ चव्हाणांनी स्टेटमेंट केलेलं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना 2014 मध्येच एकत्र होणार होती, परंतु मग तो जो निर्णय तुम्ही हातोहात तिथेच फेटाळला होता. असा आहे, या शिळ्या भाकरी आहे आणि शिळ्या भाकरी सकाळी खायच्या नसतात. असं आहे की भूतकाळात झालेले विषय आत्ता काढून काय साध्य होणार आहे? मग तुम्हाला कोणी थांबवलं होतं? तुमचे हात लुळे पांगडे होते का? तेव्हा तुमची इच्छा होती करून घ्यायला पाहिजे. आता कशाला सांगताय? सांगून राज्यामध्ये संभ्रम तयार करणे, जनतेच्या मनात संभ्रम तयार करणे. जर वाटतं तर एखादं आत्मचरित्र लिहून टाका तुम्हाला वाटतं तर. पण मला असं वाटतं, असं आत्ता वर्तमानात जगलं पाहिजे आणि भविष्याची काळजी घेतली पाहिजे. आता भूतकाळात हे झालं, भूतकाळात ते झालं, याच्यात काय मिळणार आणि काय निघणार आहे यातनं? भाजपची सत्ता आली म्हणून तिघं आपण एक व्हायला पाहिजे असा प्रस्ताव आला होता असं मी तुम्हाला सांगतो, काही फायदा नाही, काही या बोलण्यात तथ्य नाही. काहीतरी कपोलकल्पित बातम्या काढायच्या. तेव्हाच्या तेव्हा का नाही बोलले? जेव्हा तुमची आता सत्ता होती, तुम्हाला कोण थांबवलं होतं तेव्हाच बोलायला की माझ्याकडे हे आले, माझ्याकडे ते आले? म्हणजे आत्ता जे 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्षापूर्वीच्या घटना, ज्याला काही तथ्य नाही आहे, ज्याला काही आधार नाही आहे, त्या काढून संभ्रम निर्माण करण्याचे जे इश्यूज आहे, त्या इश्यूला आता महत्त्व नाही. वर्तमानामध्ये आणि भविष्याचाच लोक विचार करतात. त्यामुळं मला वाटतं या विषयाला काही अर्थ नाही. मेळघाटमध्ये 600 विद्यार्थी आश्रमशाळा सोडून गेलेले, खूप गंभीर प्रकारे झाला. अफवा होती, त्यामुळे सगळे विद्यार्थी गेले. 15 दिवस झाले सर, एकही विद्यार्थी आलेला नाही. आता आम्ही त्याच्यामध्ये संपूर्ण आदिवासी विभाग, माननीय आमचे मंत्री अशोक उईके आणि आमचे सर्व टीम या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करणे, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या भूत पिसं हे जे राहतात याच्यावर त्यांचा विश्वास बसलेला आहे तो कमी करणे. शेवटी आधुनिक भारतामध्ये भूत प्रेत या विषयावर विश्वास ठेवून आपल्या विद्यार्थ्यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी असं वळवणं हे काही योग्य नाही. खरं तर हे भूत प्रेत बाधा ह्या गोष्टी काही आता मान्य नाही, कुणालाच मान्य नाही, त्या कधी होतही नाही आणि त्याला काही अर्थही नाही. त्यामुळं काहीतरी अफवा पसरवून विद्यार्थ्याचं जीवन जर काही कोणी उद्ध्वस्त करत असेल त्याचाही तपास करू, पण विद्यार्थ्यांना मात्र कन्व्हिन्स करून त्यांना पुन्हा शाळेत आणण्याकरता, आश्रमशाळेत आणण्याकरता जो प्रयत्न आहे तो आम्ही करू. सर, अमरावती जिल्ह्यातील महर्षी शाळा जी आहे त्या शाळेत एका आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि 5 विद्यार्थी अजूनही रुग्णालयात भरती आहे. अन्नातून त्यांना विषबाधा झाली. अजूनपर्यंत आदिवासी विभागाने या शाळा प्रशासनावर कुठलीही कारवाई केली नाही. नाही, आम्ही त्याच्यावर पूर्ण चौकशी करतो आहे. आमचं आदिवासी डिपार्टमेंट चौकशी करत आहे. मी स्वतः या ठिकाणी पोलीस कमिशनरशी बोललो आहे आणि या ठिकाणी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी संवाद केलेला आहे. मी स्वतः आज पुन्हा लक्ष टाकतो आणि ज्यांचं शाळा ही त्या शाळेवर काय कारवाई करता येईल त्यांचे परवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत कडक सूचना दिलेल्या आहेत. आदिवासी मंत्री त्या ठिकाणी पूर्णवेळ फील्डवर आहे. तर मला असं वाटतं की या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे पुन्हा एकदा पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच या ठिकाणी मी आता या जिल्ह्यातून जाणार आहे. यापूर्वी पण या शाळेची मान्यता जी रद्द करण्यात आली होती, मात्र आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिरीबिरी घेऊन परत या शाळेला मान्यता दिलेली आहे आणि कोट्यावधी रुपये शाळेला फंड दिला जातो. मात्र विद्यार्थ्यांकडे कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा किंवा लक्ष दिलं जात नाही. तेच सांगतो की अशा आश्रमशाळा किंवा अशा शाळा ज्या आदिवासी विद्यार्थ्याच्या जीवनाची घडतात, आमचे आदिवासी परिवार आमच्या शाळेच्या विश्वासाने त्या ठिकाणी पाठवतात आणि त्यांच्याची अशा पद्धतीने विवाद होते हे काही मान्यच नाही आहे. या शाळेवर कठोर कारवाई करणे, या शाळेचा लायसन्स रद्द करणे किंवा नियमाप्रमाणे ज्या गोष्टी करता येईल त्या मी सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी नक्कीच या ठिकाणी निदर्शनात आणणार आहे आणि माननीय मुख्यमंत्रीजी यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेच आहे. पुन्हा ह्या ठिकाणी हा विषय मी मांडेल. संसद मार्ग से निकले हैं, जब तक एफआईआर दर्ज नहीं होती ऐसे होना चाहता हूँ. एखादे इशू को जो सरकारने टेक ओव्हर किया है, जो विषय सरकारने टेक ओव्हर केलेला आहे त्या विषयाला जो ऑलरेडी गवर्नमेंट ने इशू टैकल किया हुआ है
उस इशू को लेकर राहुल गांधी केवल कुछ तो भी ये देश में फिर हमारा जो खसका हुआ उनका फाउंडेशन है, कांग्रेस का खसका हुआ जो जनाधार है, उनका जहाज जो डूब रहा है, उनको बचाने के लिए ऐसे इशू को लाकर अपनी वोट बैंक तैयार करने का काम कांग्रेस पार्टी करती है। जैसे वंदे मातरम हम नहीं कहेंगे, ऐसी कांग्रेस पार्टी कहती है। हम दो ही उनके जो दो कड़वे हैं वही कहेंगे, ऐसा बोल रहे हैं। देखिए ये काय के लिए बोल रहे हैं, इनको वोट की राजनीति करनी है, इनको एक समुदाय का वोट लेना है। जो वंदे मातरम नहीं कहना चाहता वो समुदाय के वोट चाहिए, इसलिए राजनीति कर रहे हैं। और वोटों की गंदी राजनीति ने कांग्रेस ने 65 साल में देश का बट्टा बोर्ड किया, और अभी भी वही चल रहा है। अभी भी वही चल रहा है कि वोटों की राजनीति के लिए वो एक समुदाय के सामने नतमस्तक हो चुके हैं। एक समुदाय के वोट लेने के लिए कांग्रेस पार्टी ने वंदे मातरम नहीं कहेंगे, वो भी कहेंगे तो शॉर्ट कहेंगे, पूरा वंदे मातरम नहीं कहेंगे, ये भूमिका ली है। और देश की भूमिका क्या है, 140 करोड़ जनता क्या कहती है, इस देश में रहना होगा, इस देश में रहना है तो वंदे मातरम कहना होगा। इस देश में अगर आपको संस्कार रखने होंगे, इस देश में हमारी देश की विरासत जो है, हमारी भारत माता ने, और भारत माता को बचाने के लिए जिन वीरों ने जिन्होंने अपनी पूरी ज़िंदगी दे दी है, कई लोगों के बलिदान चले गए, कई घरों में घर उजड़ गए, ऐसे वीरों का, ऐसे घरों का अपमान करना, भारत देश का अपमान करना, और केवल एक वोट के लिए, वोट की राजनीति के लिए कांग्रेस पार्टी करना चाहती है। निश्चित रूप से देश की जनता इनको सबक सिखाएगी। आधा वंदे मातरम कहेंगे, केवल आधा ही कहेंगे, पूरा नहीं कहेंगे। किसकी भूमिका है, एक समुदाय की भूमिका है। वो समुदाय की भूमिका केवल वोट के लिए कर रही है कांग्रेस पार्टी, तो इसलिए ये जनाधार मिलाने के लिए दोबारा प्रयास कर रहे हैं। लेकिन देश जानता है, देश इस सब कांग्रेस की भूमिका को जानता है, कांग्रेस की राजनीति को जानता है। सर, पुणे में राहुल गांधी छात्रों की गूंज कार्यक्रम है, रोहित पवार ने उनके स्वागत के बैनर लगाए। मैं वही कह रहा हूँ ना, अब ये जो यूथ को लेकर वो दोबारा जनाधार करने का प्रयास कर रहे हैं, लेकिन कुछ नहीं मिलने वाला है। वो एक छोटा सा एक आंदोलन को लेकर, वो जो ये भूमिका में आए हैं, वो आंदोलन आप जब कल देखेंगे तो हमारा भी यूथ जो है, वो यूथ वहाँ पे अच्छे से आंदोलन करेगा, वो भी यूथ हमारा तैयार है। लेकिन हम कोई प्रतिकार नहीं करना चाहते। लेकिन जिस प्रकार से झूठा नैरेटिव, झूठी बात राहुल गांधी करना चाहते हैं, उसको हम छोड़ेंगे नहीं। और कोई भी यूथ इस देश का गलत राजनीति में नहीं गिरेगा। राहुल गांधी यूथ का जो यूज है वो राजनीति भी करना चाहते हैं। राहुल गांधी यूथ को राजनीति के लिए हाथ मिलाना चाहते हैं। हमारी यूथ को सही दिशा में लेके जाने के लिए हम लोग काम करते हैं। इस देश के लिए, इस संस्कृति के लिए, विरासत के लिए हमारा युवा महत्वपूर्ण है। लेकिन राहुल गांधी केवल राजनीति में और कांग्रेस पार्टी को जिंदा करने के लिए पुणे में जिस प्रकार से आंदोलन कर रहे हैं, इसी को केवल कांग्रेस पार्टी को मजबूत करने के लिए युवकों को साथ लेने का प्रयास कर रहे हैं। त्याबद्दल काय सांगा? राहुल गांधी जे पुण्यात येत आहे ते केवळ युवकांचा उपयोग काँग्रेस पार्टीचं राजकारण जीवन संस्कार, संस्कृती, विरासत आणि विकसित भारताकरता युवकांना तयार करण्याकरता एआयच्या माध्यमातून आपल्या युवकांना सही दिशा देण्याकरता, योग्य दिशा देण्याकरता आणि आपल्या युवकांना मजबूत करण्याकरता आपल्याला काम करायचं आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका युवकांना मजबूत करण्याची आहे, देशाला विकसित करण्याची आहे। देवेंद्र फडणवीसची भूमिका महाराष्ट्राला विकसित करण्याची आहे। पण राहुल गांधीची भूमिका मात्र केवळ आणि केवळ काँग्रेस पार्टीचं राजकारण जिवंत करण्याकरता युवकांना हाताशी घेण्याची आहे। त्यामुळे काही प्रतिसाद मिळणार नाही। जो प्रतिसाद फक्त काँग्रेस पार्टीचे नेते आपापल्या भागातनं काही युवकांना संभ्रम तयार करून आणतील, युवकांना त्या ठिकाणी काहीतरी त्यांचं या ठिकाणी त्यांच्या भूमिकेला वेगळ्या पद्धतीने मांडून आणतील। या ठिकाणी विकसित भारताकरता, विकसित महाराष्ट्राकरता जो युवा भारत देश आणि महाराष्ट्राच्या मागे उभा आहे, तो युवा कधीच या ठिकाणी येणार नाही। आणि राहुल गांधींनी युवकांना घेऊन
काँग्रेस पार्टी मजबूत करण्याचा जे या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे तो त्यांना कधीच त्यांचा मजबूत होणार नाही किंवा तो पूर्ण होणार नाही. सर साखरेचे भाव वाढलेले आहे. साखरेचे भाव तर मी आधीच सांगितलं, सकाळी सांगितलं की साखरेचे भाव नियंत्रणात आणण्याकरता माननीय केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार या भूमिकेमध्ये आहे. मधल्या काळामध्ये साखर कारखानदारांनी बऱ्यापैकी ऊसाचा गाळप जे आहे डायरेक्ट इथेनॉल तयार करण्याकरता मोठ्या प्रमाणावर झालं. इथेनॉल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तयार झालं आणि शेवटी ऊसावर साखर तयार करायचं की इथेनॉल करायचं हे दोन मार्ग असतात. आणि त्यामुळं काही थोडं जर या ठिकाणी कमी जास्तपणा झाली असेल तर आपल्याकडे आम्ही केंद्राशी बोलू, राज्य बोलेल आणि माननीय देवेंद्रजी बोलतील. निश्चितपणे यातला लवकरच मार्ग काढू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.